नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर खूप साधा आहे पण तितकाच खोल. तो विचार म्हणजे जगात खरा आणि कायमचा बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही आपल्या स्वतःच्या आतूनच होते. चला हा विचार जरा सोपं करून समजून घेऊया. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? आपण जेव्हा आजूबाजूला बघतो, बातम्या पाहतो, तेव्हा कधी-कधी खूप निराशा वाटतं की हे सगळं बदलायला हवं. पण सुरुवात नेमकी कुठून करायची आणि हे इतकं अवघड का आहे? खरं तर याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा सार दडलेला आहे. चला एक गोष्ट इमॅजिन करूया. समजा एक व्यक्ती आहे, आपण त्याला रोहन म्हणूया. तर हा रोहन आपल्यापैकीच एका धुळकत घाणेरड्या आरशासमोर उभा आहे. आणि तो काय करतोय? तो आरसा पुसण्याचा प्रयत्न करतोय. त्याला वाटतं की जर काच स्वच्छ झाली तर आतलं प्रतिबिंब आपोआपच चांगलं दिसेल. पण तो एक साधी गोष्ट विसरतोय की आरशात दिसणारं प्रतिबिंब हे दुसरं तिसरं कोणाचं नसून त्याचंच आहे. आणि इथेच आपल्याला रोहनची चूक लक्षात येते. हे वाक्य किती खरंय, नाही का? विचार करा, जर आपल्या स्वतःच्या रागावर, आपल्या वाईट सवयींवर ताबा नसेल, तर आपण बाहेरच्या जगाला बदलण्याची अपेक्षा तरी कशी करू शकतो? तर मग ह्यावर उत्तर काय? रोहनच्या गोष्टीत एक असा क्षण येतो जिथे सगळ्यांच्या सगळं बदलून जातं. त्याला एक नवीन दृष्टिकोन मिळतो. हा तोच क्षण आहे जिथे तो बाहेरच्या जगाला आणि आरशाला दोष देणं थांबवतो आणि पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने स्वतःच्या आत पाहू लागतो. ही सोनेरी मशाळ म्हणजे दुसरं काही नाही तर ज्ञानाचा प्रकाश, आत्मसाक्षात्काराचा तो एक क्षण. हा असा प्रकाश आहे जो बाहेरच्या अंधारावर नाही तर थेट आपल्या आतल्या उणिवांवर, आपल्या दोषांवर प्रकाश टाकतो. आणि खरा बदल तो ह्याच क्षणापासून सुरू होतो. या मूलभूत तत्वालाच आत्मनिर्मिती असं म्हटलं गेलं आहे. आणि हा विचार आपल्याला महान संत पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या ज्ञानातून मिळाला आहे. त्यांच्या मते जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवणं हेच पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. या संपूर्ण तत्वज्ञानाचा मूळ मंत्र तो हाच आहे: आपण बदलू, युग बदलेल. ऐकायला किती सोपं वाटतं, पण किती शक्तिशाली वाक्य आहे हे. कारण शेवटी समाज म्हणजे काय? तो आपल्यासारख्या व्यक्तींनीच तर बनलेला असतो. जर प्रत्येकाने स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवला तर समाज आपोआपच पुढे जाईल, नाही का? आता आपण थेट 1961 सालच्या एका शक्तिशाली संदेशाकडे वळूया. हा संदेश या संपूर्ण विचारांचा पाया आहे आणि खरं सांगायचं तर तो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. यावर जरा विचार करूया. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जगातील भ्रष्टाचार आणि अन्याय संपवण्याआधी, मोर्चे काढण्याआधी आपल्या स्वतःच्या आत असलेली असत्य आणि स्वार्थाची भावना संपवावी लागेल. सुरुवात नेहमी स्वतःपासूनच. म्हणजे हा काहीतरी खूप मोठा अवघड विचार नाहीये. ही तर रोजच्या जगण्याची एक पद्धत आहे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या सवयी पाळतो, जे विचार करतो, त्यांना श्रेष्ठ बनवणं हाच तो मार्ग आहे, तीच ती साधना आहे. वा, किती सुंदर आणि प्रेरणादायी संदेश आहे हा. जसा एक छोटासा दिवा, फक्त एक दिवा, संपूर्ण खोलीचा अंधार दूर करू शकतो, तसंच एक सुधारलेलं व्यक्तिमत्व समाजासाठी आशेचा किरण बनू शकतं. आपली एक चांगली सवय, आपला एक चांगला विचार, तोच तो दिवा आहे. आणि ऋषींच्या संदेशाचं सार हेच आहे: जगातल्या शत्रूंशी लढायला सगळेच तयार असतात, पण खरं शौर्य ते स्वतःच्या आतल्या दोषांशी लढण्यात आहे. तोच खरा आणि सर्वात मोठा विजय आहे. चला तर मग पाहूया, या तत्वज्ञानाला प्रत्यक्षात आणण्याचा, तो आत्मनिर्मितीचा मार्ग नक्की आहे तरी कसा. हा मार्ग खूप सोप्या 4 पायऱ्यांचा आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी, प्रामाणिकपणे स्वतःच्या आत डोकावून आपले दोष ओळखणे. दुसरी पायरी, ते दोष दूर करण्याचा एक पक्का निर्धार करणे. तिसरी पायरी, मग चांगल्या सवयी आणि विचारांना आपल्या जीवनाचा भाग बनवणे. आणि चौथी, शेवटची पायरी, या बदलाचं प्रतिबिंब आपल्या आजूबाजूच्या जगात अनुभवणे. कारण जेव्हा आपण बदलतो तेव्हा आपल्यासाठी जगही बदलतं. तर आजच्या या सगळ्या चर्चेचं सार काय? आपण या 4 मुख्य गोष्टी लक्षात ठेवू शकतो. 1. विश्वशांतीची सुरुवात आपल्या आतून होते. 2. स्वतःच्या उणिवांवर मात करणं हेच खरं शौर्य आहे. 3. स्वतःला सुधारणं हीच समाजाची सगळ्यात मोठी सेवा आहे. आणि 4. जेव्हा आपण चांगले बनतो तेव्हा आपल्यासाठी जग आपोआप चांगलं बनतं. आता आपण पुन्हा रोहनकडे येऊया. आता त्याला त्याचं उत्तर मिळालं आहे. तो आता आरसा पुसत बसत नाहीये.
तर तो स्वतःच्या आत डोकावून स्वतःला घडवण्याच्या एका अर्थपूर्ण मार्गावर निघालाय. त्याचा तो निरर्थक संघर्ष आता संपलाय. आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. असा कोणता एक छोटासा आंतरिक बदल आहे जो कोणीही आज, आत्ता स्वतःमध्ये घडवून आणू शकतो? असा बदल ज्याची सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूच्या जगालाही बदलेल? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.